नमस्कार, मी डॉक्टर संजय उपाध्याय. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी सियाटल येथे येत आहे. माझे 2 कार्यक्रम आहेत. एक सुरुवातीच्या सत्रामध्ये घर करारे पसंत असा एक कार्यक्रम आहे आणि उत्तरंगमध्ये मस्त बिंदास 24 तास असा एक कार्यक्रम आहे. या निमित्ताने मी तिथे येत आहे, पण त्याचबरोबर आणखी एका अत्यंत सामाजिक बांधिलकीची माहिती आपणास असावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. विद्यार्थी सहाय्यक समिती म्हणून एक अत्यंत महत्त्वाची संस्था गेली 70 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी जेव्हा ते पुण्यात येतात त्यावेळेला त्यांची अत्यंत सुविधापूर्ण दरामध्ये राहण्याची, जेवणाची व अन्य गोष्टींची सोय ही समिती करत असते. हे सर्व समाज निधीमधून चालतं आणि विद्यार्थी महत्त्वाचा आहेच. आणि या ग्रामीण भागातून शहरात येणारा विद्यार्थी शहरात आल्यानंतर सोप्या इंग्रजीत सांगायचं झालं तर या संपूर्ण सोशल मीडिया म्हणा, शहरी वातावरण म्हणा, यातून जे कॅरेक्टर फॅब्रिकेशन होण्याची शक्यता आहे त्याला एक काउंटर या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माध्यमातून निर्माण केला जातो, जेणेकरून व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन ही प्रत्यक्षामध्ये काय पद्धतीनं प्रणाली अवलंबावी लागेल त्याचा विचार या समितीमार्फत होतो आणि गेली 70 वर्ष त्याचा अत्यंत यशस्वी परिणाम समाजावर झालेला आपल्याला दिसत आहे. सियाटलच्या संमेलनामध्ये या विद्यार्थी सहाय्यक समितीचा सहभाग आहे. त्यांचं तिथे स्टॉलही असणार आहे. शेवटी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं, जैसे निम्न भरले विणे तोय ढळेची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे पा. पाणी जमिनीवर ओतल्यानंतर वाटेत खड्डा आला तर खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. मला असं वाटतं की समाजसेवेचा हा जो मुद्दा आहे तो दरवेळेला CSRच्या स्वरूपातच व्हायला पाहिजे असं नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक भाग आहेच, परंतु ISR म्हणूनही तो अंमलात आणता येऊ शकतो. इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा विचार करून या संमेलनाला येणाऱ्या सर्व मराठी रसिकांनी या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या स्टॉलला भेट द्यावी आणि अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे त्या समितीचं काम बघून जरूर त्यांच्या पुढच्या निधी संकलनासाठी हातभार लावावा. आपण भेटूयाच माझ्या 2 कार्यक्रमांमध्ये, ज्या कार्यक्रमांचा स्पीड आहे 60 miles per hour. भेटूया. नमस्कार.